फ्लाइट वगैरह इंडिगो की उड़ानों का प्रयोग वर्जित, सभी शौचालयों में स्मोक। मित्रांनो फॅमिली सोबत आलोय, फर्स्ट टाइम विमानात बसलोय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपला नवीन या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असेल. आता आम्ही निघालो होतो उज्जैनला. विशेष हा ब्लॉग असेल कारण की आम्ही पहिल्यांदाच चालत विमानाने उज्जैन कालभैरव आणि ओंकारेश्वर दर्शन करणार आहोत. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फॅमिलीसोबत निघालो तर आमचे काही ग्रामपंचायत मेंबरसुद्धा आमच्या बरोबर आहेत. आता आम्ही विमानतळावर आहे आणि विमानतळाच्या आम्ही या खाली पार्किंगमध्ये आम्ही गाडी पार्क करतोय. गँग बघा तयारी करते विमानाची, अजून यायचे बाकीच काही. मित्रांनो एअरपोर्टमध्ये आता एंट्री करतोय आम्ही. आता तिकीट काउंटरला चेकिंग होईल. आता आम्ही चला तर मित्रांनो आम्ही एंट्री करतो एअरपोर्टला. हे मागचं बॅक साईड आहे एअरपोर्टचं. हे बघा तुम्ही पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. एअरपोर्टला आलात पण आहे बघा, 60 रुपये समोसा घेतलाय. ते खाण्याची भूक लागली वेदांशीला. चेकिंगच्या टायमाला त्यांनी खाला घेतलाय. चेकिंग चालू आहे आमची. एअरपोर्टला घेऊन होते तिथे त्याला खायला आतमध्ये, पण दिले त्यांनी, एंट्री करून दिली आम्हाला. मित्रांनो आमचे पाटील साहेब आहे बघा, भावी उपसरपंच, हे त्यांची फॅमिली. आणि आता सोबत आम्ही चेकिंग चालू आहे आमची, बॅग चेकिंग. ही सर्व आमची मंडळी. एअरपोर्टला एंट्री केल्या तर आम्ही जेमन भोईर. आता आम्ही पोहोचतो एअरपोर्टमध्ये. थोडा उशीर झाला आम्हाला. ती बघा एक आमची मात्र फॅमिली. मित्रांनो आता पोहोचतो आम्ही एअरपोर्टला. आता विमान एंट्री करणार आहोत थोड्या वेळात. ही सर्व आमची गँग. फर्स्ट टाईम बसतो विमानामध्ये. कसा अनुभव आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला जाईल. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कसं वाटतं विमानामध्ये फर्स्ट टाईम आल्यावर. ही आमची गँग, ग्रामपंचायत सगळे मेंबर. पहिल्यांदा झालं आम्ही. कसं वाटतंय पाटील साहेब. एकदम उशीर झाला आम्हाला यायला, काही हरकत नाही. फ्लाईट आमच्या नशिबी होती. 10 मिनटं लेट झाले, थांबले. ही बघा आमची फ्लाईट. Any fast forward passengers kindly go back to the boarding. Zone 3 passengers can line up for the boarding sitting on seat number 1 to 12. जो passenger seat number 1 से 12 पे. हाय गाईज, चला तर फायनली पोचतो आम्ही आता विमानामध्ये. फर्स्ट टाइम आहे, सगळी एक्साइटमेंट आहेत बसण्यासाठी. बघूया. चला मित्र, आहे बघा आमची गँग ही सगळी. इंदोरला आता पोहोचलोय आम्ही. इंडिगो विमानाने आम्ही इंदोरला पोहोचतोय.
याचं संपलं पेट्रोल म्हणतो पेट्रोल भरलं पेट्रोल संपलंय पेट्रोल भरून झाल्यानंतर मी कसं निघलं काय माहिती पोचलो आता मित्रांनो आम्ही पोचतो तर विमानामध्ये मित्रांनो हे आमचे सेवेकरी आहेत दाखवते बघा ही सेवा करतात आमची फर्स्ट टाइम आता माहिती नाही म्हणून सांगतात ते सगळे ती बघा आमची मंडळी सीट भेटली आम्हाला ऑलरेडी Alerts may be deployed. Please read our safety instruction card on how to use the slides or snooze or charge power banks during the flight. If any device emits heat, smoke or an unusual odor, inform cabin crew immediately. You may use in-seat power outlets where available to charge your कसं वाटतं तुला पहिल्यांदा बेहतरीन और साफ वायु वगैरह भरना चाहिए। इंडिगो की उड़ानों में तंबाकू का प्रयोग वर्जित। सभी शौचालयों में स्मोक डिटेक्टर्स लगे हों। Thank you for your understanding and cooperation. कृपया ध्यान दीजिए हम अपने यात्रियों को याद दिलाना चाहेंगे कि सरकारी नियमों के अनुसार विमान में मोबाइल फोन्स का प्रयोग करना वर्जित है क्योंकि ये विमान के दीदी इकडे बघ दादा इकडे बघ जरूर देखिए आपके पसंद के स्नैक के साथ आपकी पसंद का एक बेवरेज भी शामिल है। अपनी ट्रे टेबल तैयार रखें, हम जल्द ही आपके स्नैक्स लेकर आएंगे। Ladies and gentlemen, our 6 EE service will start shortly. If you have booked a snack and have would like to participate, which comes along with the menu. मित्रांनो फॅमिली सोबत आलोय फर्स्ट टाइम विमानात बसतोय लहानपणापासून स्वप्न होतं लहानपण जमिनीवर आम्ही विमान बघायचो पण आज ते स्वप्न प्रत्यक्षात आम्ही उतरवतोय आमच्या फॅमिलीसोबत आलो आहे कसं वाटतंय हे बघा आमची चिल्लर पार्टी दीदी मित्रांनो विमान इतक्या वरती आहेत आम्ही की फक्त ढगच दिसतात मध्ये मध्ये विमान हलतोय अशी भीती वाटते मित्रांनो आम्ही घेतले कोल्ड्रिंक आणि या कोल्ड्रिंकच्या ग्लासची विमानामध्ये प्राइस किती असेल 200 रुपीज बघा आपली जो 38 रुपयाला आणि 35 रुपयाला जी कोल्ड्रिंकची बॉटल ग्लास 200 रुपयाला विमानामध्ये आम्ही घेतलं कारण की बाहेरची बाजू तर काहीच अलाउड नाही ना सगळी
ते चेकिंगमध्ये आमचे सुटकेसमध्ये ठेवले त्यांनी स्वतःहून येऊन. चला तर आता आपण बघूया उतरल्यावर अजून 1.5 तास दाखवते आपल्याला. उतरल्यावर काहीतरी आपण तिला भेटलं थोडा खायला. तू काय बडबड करतो? पिल्लू आमचा पिल्लू आलाय बारीक. का राहणार शकतो काय? मित्रांनो विमानामधलं वॉशरूम आहे. आपण पाहू शकता किती छोटे आहे ते. 2 फूट एवढं असेल मिनिमम. चला आलो तर ते वॉशरूमचा सुद्धा पण अनुभव घेतला विमानामधल्या. मिनिमम 2 फुटाचा. एक माणूस पण जीवावर बसतोय. बघ आमची काय. हाय हॅलो. आमची पाटील परिवारची फॅमिली. ही त्यांची मुलगी आहे. खेडेकर कुठे गेले? हाय हॅलो. ही आमची खेडेकरांची फॅमिली. हां नाव टाक ना. इलू सर्च. तर आता मित्रांनो आता मी लँडिंगला सुरुवात करतोय. लँडिंगची सूचना झालेली आहे. मॅडम सांगायला सीट बेल्ट लावून घ्या कारण की लँडिंग सुरू होते. मित्रांनो इंदोरचं विमानतळ आहे. उतरलो. चला वेलकम टू द इंदोर. चला तर मित्रांनो एकदाशी आपण पोहोचलो इंदोरमध्ये. विमान झालंय. ध्यान दीजिए आपका चेक इन किया हुआ सामान आगमन हॉल बैगेज बेल्ट नंबर 1 पर उपलब्ध होगी. इंडिगो को अपनी यात्रा झालं तर खाली उतरा सुरुवात करतोय. यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला आणि हिला पण आता एअर हॉस्टेल व्हायचं आहे अशी बोलते. यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला या विमानामध्ये. चला तर मित्रांनो आम्ही आता उतरतोय खाली. हे बघा डेअरिंग आहे. थँक्यू सो मच. मित्रांनो बघा आता आम्ही उतरलो खाली. या चिल्लर घ्या. खूप सुंदर असा अनुभव पाहायला मिळतोय इंदोरमध्ये. आम्ही आता बोलतो इंदोरमध्ये. आमची गँग उतरली आता मित्रांनो.
वेलकम टू द इंदोर. हा मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही कुठे इंदोर. आता घ्यायला आले विमानातून उतरल्यानंतर ही बस आली घ्यायला आम्हाला. हे आमचे आयोजक संयोजक. या बसमध्ये बसून आता आम्ही जाणार आहोत इंदोर सिटीमध्ये. हे बाई इकडे बघ. हे इंदोरचं विमानतळ. त्यांच्या बॅगा सेफ. चला आता आम्ही लगेच हँडवर्क करतोय. आमचे लगेच आलेले आहेत. वर एंट्री केल्यानंतर इंदोरच्या आम्हाला सुरुवातीलाच लागला आहे अहिल्याबाई होलकर यांचं दर्शन भेटलं आम्हाला. देवी अहिल्याबाई होलकर. हे इंदोरचं विमानतळ. चला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो होतो आमच्या गाडीजवळ. गाडी आली आम्हाला न्यायला एअरपोर्टला. आम्ही लगेच डिकीमध्ये आता ठेवतोय. सोबत 3 दिवस आता हीच गाडी राहणार आहे संडेपर्यंत. याच एअरपोर्टला आम्हाला ते ड्रॉप करणार आहे. चला घ्या चालवा तुम्ही दादा गाडी दोघांनी. चला तर मित्रांनो थोडा प्रवास केल्यानंतर आम्ही आता भोजनाच्या शोधात आलो. तर आम्ही पंजाबी ढाब्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहेत. खूप मोठा हा हॉटेल आहे. या हॉटेलचे मालक समोर बसले बघा पार्किंगला. स्वतः गाडी लावतात. इंदोरीतील नावाजलेलं हॉटेल आहे आपण पाहू शकता. आणि हे स्वतः ओनर आहेत. आता एंट्री करून काहीतरी भोजनाचा लाभ घेऊया आपण. चला तर मित्रांनो आमची मंडळी बसतात जेवायला. व्हेज नॉनव्हेज दोन्ही मागवलेत. स्टार्टर आला आहे. तो बॅगा बघ. चला तर मित्रांनो काही काळ प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या रूम जवळ. शिवसागर हॉटेलचं नाव आहे शिवसागर मित्रांनो. चला एंट्री केली. आमची प्रवास करून ही गँग सरी दमलेली आहे. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. उद्या आपण उज्जैनच्या महाकालचं दर्शन करून निघणार आहोत. कालभैरवला ओंकारेश्वरला आपला स्टे होईल. तोपर्यंत बाय बाय. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा.